नमस्कार. नमस्कार. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या आपल्या सर्व रसिकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना अभिवादन करून आम्ही आपल्यासमोर सादर करत आहोत परभणीतील थोर साहित्यिक बी रघुनाथ यांच्या कादंबरीचं अभिवाचन. आडगावचे चौधरी. सहभाग किशोर पुराणिक आणि क्रांती दैठणकर यांचा. तर दिग्दर्शन किशोर पुराणिक यांचं. सादर करीत आहोत आडगावचे चौधरी. एकदा म्हणे असं झालं की आडगावच्या एका सोनाराची पोरगी 5-6 मैलावर असलेल्या धार पिंपरीच्या देशमुखानं पळवली. अहो, यात्रेतली भेट, गर्दीतला हवासा वाटणारा कोपराचा धक्का, त्या धक्क्यातून फुटलेल्या विजांचे फटकारे, डोळ्यांनी घेतलेला मनाचा तळ आणि जवळीक मिळविण्याची आतुरता. अनुरागाच्या अग्निशिखेवर आपली अंतःकरण टेकून ती पाखरं थांबली. हात धरल्यावर बोलाचाली झाली. मनोगतांची सर्वच सूत्र शब्दांनी स्पष्ट झाल्यावर ती जुळती ठरली आणि मग मन गुंफत गेली. आडगावाच्या सुवर्णकाराची पोरगी म्हणजे मुशीतून ओतून काढलेली मुसमुस होती. आडगावच्या पाण्यावर पोचलेली ज्वानी तिच्या अंगारंगात नुसती नळनळत होती. धारपिंपरीचा देशमुख लपून छपून आडगावच्या वस्तीला रात्री मुक्कामाला येऊ लागला. प्रेयसीच्या प्रतीक्षेतलं औत्सुक्याचं चांदणं त्याच्या वाटेवरती सांडू लागलं आणि रात्रभर तिच्या जागलेल्या आणि जागविलेल्या डोळ्यातली लाली आभाळामध्ये फुटली की तो निघून जाऊ लागला. आडगावच्या पाणंदीतले भोले संध्याकाळीच खुसफुसू लागत. आडरानातील झोपाळ झाडांच्या सावल्या गर्द होऊन एकमेकात घट्ट मिसळून जात. आडगावातील देवळं रात्री खूप उशिरा रिकामी होत. जवळचे बाजारहाट बहरून जात आणि मग आडगावच्या सार्वजनिक विहिरीत एका निद्राजड नेत्राच्या किशोरीचा पोहरा पुन्हा पुन्हा पडत राही आणि मग बुडू लागे. राघूनं चोच मारलेल्या फळाला येणाऱ्या माधुरीसारखाच हा सगळा प्रकार मधुर वाटू लागला आणि मग बातमी फुटली. सोनाराची पोरगी धारपिंपरीच्या देशमुखाचा हात धरून पळून गेली. काही दिवसानंतर निराळ्या शब्दामध्ये हीच बातमी समोर आली. देशमुखानं सोनाराची पोरगी पळवली म्हणे. ज्या दिवशी ही भानगड उजेडात आली आणि उजेड झाला तोच धार पिंपरीची प्रौढ समजदार मंडळी देशमुखांच्या वाड्यात आली. आडगावच्या चौधऱ्याला गाव जाणून होतच. देशमुखांच्या अशा वर्तनानं गावावर नसतं संकट येणार हे आता नक्की झालं होतं. आता सरळ आडगावला जाऊन चौधऱ्यांची क्षमा मागावी आणि सोनाराची पोरगी सन्मानानं परत करावी हेच हिताचं होतं. पण देशमुखाचं तरुण रक्त विरोधाला जुमान्या इतकं पातळ नव्हतं. त्यानं सांगितलं, चौधऱ्याचं आम्हाला मुळीच भय वाटत नाही. पण गावावर काही संकट आलं ना तर आम्ही स्वतःहून चौधऱ्याच्या स्वाधीन होऊ. अजाण हट्टाच्या ताठरपणापुढे अनुभवाची जाणीव काही करू शकली नाही. माणसं आली तशी परत गेली. देशमुखानं हलकेच आपल्या प्रेयसीकडे पाहिलं. लाजून तिनं खाली पाहिलं आणि पायाच्या अंगठ्यानं ती जमीन उकरू लागली. नखानं संकट उडवण्याचं सामर्थ्य तिच्यात होतं हे मात्र नक्की. वरवाड्यातल्या भरलेल्या बैठकीत ही सगळी बातमी चाचरत आणि दबकत आवाजात निघाली. लोडाला टेकून बसलेल्या आणि जवळच्या एका माणसानं करून दिलेलं पान नुकतंच चावायला आरंभ केलेल्या राजाजी चौधरीनं गरजून विचारलं, काय खरंय का हे? त्यांचा करडा आवाज साधं संभाषण झालं तरी चांगलाच तापून निघाला होता. तो ऐकताच मोकळेपणानं बसलेली बैठकीतली माणसं भेदरली आणि सावरून बसली. अंगात एखाद्या विचित्र अनावर शक्तीचा संचार व्हावा त्याप्रमाणे ते तडफडून उठले आणि दारात उभं राहून त्यांनी आवाज दिला, रामोशाला, काशा. थोरा मोठ्यांच्या तोंडातून
काशीनाथ असं संबोधन रामोशाला उद्देशून निघेल हे अशक्यच होतं. काशा असा कर्णकठोर उच्चार ताणताना शातून निघालेले आकारांचे प्रतिध्वनी भेदरून स्तब्ध झालेल्या वातावरणाला नुसते झडपीत गेले. वरवाड्यातलं वातावरण फार गरम झाल्याची ती खूण होती. काशानं नुकताच शिळ्या भाकरीचा पहिला घास दातात रगडायला आरंभ केला होता. लगेच त्यानं पाण्याचा घुटका घेतला आणि तुकडा गिळला आणि मुंडासं सावरीत धावतच वाड्यावाला, हा मालक मालक बोलविलं जणू. चौधऱ्यांनी मुलीच्या आईवडिलांना बोलावून घेतलं होतं. खरं काय आहे याची चौकशी केली आणि वेळीच ही वार्ता का कळवली नाही म्हणून धमकावलंही होतं. असा काही प्रकार होईल याची आईवडिलांना काही कल्पनाच नव्हती. आणि तसं काही असतं तर चौधऱ्यासारख्या गावाच्या रक्षकाला त्यांनी कळवलं नसतं का? झाली ही चूक खूप मोठी होती. क्षमा याचनेसाठी त्या जोडप्यानं हात जोडले होते. मुलगी कुठेही असली तरी सुखात राहावी अशी इच्छा त्यांनी बोलून दाखवली. चौधऱ्यांनी फक्त त्या सुवर्णाकाराकडे एक डोळा आकुंचित करून पाहिलं. त्यांच्या पाहण्यातला अभिप्राय कुणालाच कळण्यासारखा नव्हता. पण दुसऱ्या दिवशी सकाळी ते सोनाराचं जोडपं गावाला वळसा घालणाऱ्या ओढ्यामध्ये मरून पडलेलं आढळलं. काशाचे डोळे त्या दिवशी अधिकच लाल दिसत होते. त्या जोडप्यानं आत्महत्या केली होती का त्यांचा खून झाला होता काही कळत नव्हतं. कुठं काही कुजबूज करता येत नव्हती, कुठं कुणाजवळ सहानुभव प्रगट करता येत नव्हता की कुणी अधिक चौकशीच्या भानगडीत पडेल हेही अशक्यच होतं. मग एका रात्री जेवणाची वेळ टळल्यावर धार पिंपरीच्या देशमुखाच्या वाड्यासमोर तोट्याच्या बंदुकीचा दाण असा बार झाला. किंकाळी फोडण्या इतकीही भयाला सावधता राहिली नाही. अंधार आणि आडोसा करून ते चळचळ कापू लागले. चौधरी आला, चौधरी आला, चौधरी आला, चौधरी आला. हीच कुजबूज भिंतीतून फुटली आणि लगेच दारांचे अडसर सरकवल्या गेले. खरंच चौधरी आले होते. काशा रामोशानं बंदुकीचा बार केला होता. चौधरी एका उमद्या घोडीवर स्वार होते. घोडी फुरफुरत होती, खुरांनी जमीन उकरू पाहत होती. चौधरी लगाम सावरून तिच्या संघर्षसिद्धीला जणू आडवीत होते. मशाली ढणढणत होत्या आणि 30-35 सशस्त्र माणसं आव्हानाच्या थाटात सुसज्ज उभी होती. मग काही समजूतदार आणि वयस्कर माणसं हात जोडून सामोरी आली. देशमुखांकडून घडलेला अपराध अक्षम्य होता, पण राजाजी चौधऱ्यांच्या औदार्याला आवाहन करायला केवढा चांगला अवसर मिळाला होता. चौधऱ्यांनी फक्त अ आणि ह चे भरीव कठोर उच्चार होऊ शकतील असं हास्य केलं. ते हास्य त्यांच्या जबड्याच्या भागात कुठेतरी दडवून ठेवलेलं होतं की काय न कळे. मनाचा कुठलाच मृदू ओलसर भागाचा स्पर्श त्या हास्याला नव्हता. एखाद्या खलपुरुषाला शोभेल असं ते भयप्रद हास्य होतं. गावकऱ्यांनी लगेचच घराघरातून होती नव्हती तेवढी संपत्ती चौधऱ्यांच्या पायाजवळ आणून ठेवली. चौधऱ्यांनी रुकार दिला नाही किंवा इन्कारही केला नाही. क्षणभर तिकडं पाहिलं न पाहिल्यासारखं करून त्यांनी देशमुखांच्या दाराकडं नजर वळवून काशा रामोशाला इशारा केला. काशा आणि त्याच्या जोडीदारांनी देशमुखाला आणि त्याच्या प्रेयसीला ओढत ओढत बाहेर आणलं आणि पूर्वीच सगळं बेदबात आखल्याप्रमाणे त्यांना परस्परांच्या समोर बांधून टाकलं. तोच सोनाराच्या मुलीच्या अंगाला आच लावली गेली. वस्त्र पेटवली, मोठा भडका झाला. तिचं अंग चटचट वाजत शिजून निघालं आणि अखेर ती जळून खाक झाली. वेदना असह्य झाल्याचा बारीक चित्कारही निघाला नाही. दयेची याचना तर त्या पोरीनं मुळीच केली नाही. तिच्या सहनशीलतेनं चौधऱ्यांचं क्रौर्य आणि कठोरतेच्या ठिकऱ्या उडाल्या की काय कोण जाणे. असं होतं आडगावचं पाणी. मग देशमुखाच्या पायाची पहिली चिंदी पेटली. चटके बसू लागताच तो ओरडू लागला, आ नको नको, मारू नका, वाचवा वाचवा.
चौधऱ्यांनी आपलं ठराविक भयानक हास्य केलं. कच्च मडक, नादान. अरे आडगावची पोरगी पळवायची तर दम लागतो. जोखलस का पोरीचं पाणी जोखलस? मग जळून खलास होईपर्यंत देशमुखाच्या किंकाळांनी ते गाव भरून गेलं होतं. असे मंडळी, होते आडगावचे आडगावचे चौधरी. चौधरी